तर नमस्कार मंडळीनो, तुम्हाला माहीतच आहे आपल्या गावात नमन कसा होतं त्याचाच एक असा किस्सा दाखवता. तर तुम्हाला माहीतच आहे नमानमध्ये काय हो, नमानमध्ये आमच्याकडे कसा पडद्याच्या पुढं आहे ना खेलं उभं राहतात आणि खेल्यांच्या पुढं आपलं पात्र नाचतात आणि पडद्याच्या मागं आहे ना नुसती सजावट. सजावटमध्ये साधी नाही खतरनाक. आणि खतरनाक असा पुढे सोंगा नाचताना पब्लिक आपल्याकडे कमी असलं तरी चालेल, मागं आपला पब्लिक आहे ना जास्त असते. काय ते सजावटीला लागते ना. आणि पुढं पडद्याच्या पुढं आहे ना नाचता नाचता आहे ना मागं इकडं जी सजावट चालू असते ना मागं एक नंबर. आता ताशे पण वाजलं आणि पेंडा. आता पेंडा म्हणाल का पेटवतात? अहो हा मेन किस्सा आहे, ह्याच्यात तर लय मजा आहे. तुम्हाला सांगता पेंडा पेटवली की आमच्याकडे घोडा पुढे येतो. घोड्याला आम्ही पेंडा पेटवल्याशिवाय पुढे ताशे आणि पेंडा. हां, घोडा नाचिया लागला. हो, घोडा नाचवणारा पण खतरनाक. त्याच्या अंगातच येतं. घोडामध्ये काय साधा नव्हं. घोडा नाचवली ना की एक तलवार घेऊन पुढे लागतो. मग घोडा नाचवायला आणि एक पुढचा. दोघंजण जी मजा येते, गारगार 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 जो फिरवतो. एक नंबर. तुम्हाला सांगता अशी मजा आहे ना प्रत्येक गावातून असते. पण कोणाला माहीत नसतं बाहेरच्यांना. घोडा नाचवून झाला की घोड्याला पाणी पाजतात. का तर घोडा जरा शांत होऊ दे. मग त्यांची काय म्हणणी असते ती म्हणतात आणि परत घोडा नाचवायची सुरुवात. अहो नाचवता नाचवता एवढा त्याच्या घोड्याच्या अंगात येतं की त्याला समजत नाही. पण ही मजा फक्त कोकणातच.